नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हर्षल पाटील, सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी. आज रोजी आपण सिंजेंटा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं जे टोमॅटोमधील नवीन संकरित वाण आहे बाहो याचा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहे. तर इथे आपल्यासोबत एक प्रगतशील शेतकरी बांधव आहेत की ज्यांनी सिंजेंटाचा बाहो टोमॅटो लागवड केलेली. तर आपण एक दादांचं मनोगत घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? शिवाजी दत्तराम पवार, गाव तुमचं? राहणार निवगा आहे, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड. राहणार निवगा. बरं दादा, तुम्ही टोमॅटो हे पीक किती वर्षापासून लागवड करत आहे? मी 10 वर्षापासून टोमॅटोची लागवड करतो. बरोबर. तर तुम्ही हे इथं या परिक्षेत्रात कुठली व्हरायटी लावलेली? बाहो व्हरायटी लावलेली आहे. बाहो व्हरायटी लावलेली आणि लागवड दिनांक काय आहे तुमची? 6 ऑक्टोबर. 6 ऑक्टोबर. आजची दिनांक 6 ऑक्टोबर 2024 ची लागवड आहे. आजची दिनांक 5 जानेवारी 2025. तर येथे दादांनी एकूण 4,500 काडी लावलेली. आजच्या कंडिशनला 3 महिन्याचा प्लॉट आहे. तर दादा, तुम्हाला सिंजेंटाच्या बाहोविषयी खास वैशिष्ट्य काय वाटले? जे इतर व्हरायटीपेक्षा एकदम म्हणजे अशी याला टक्कर देणारी एकही व्हरायटी नाही माझ्या मनात. असे तर मग कोणतीही त्यांचे अशी खास व्हरायटी काय आहे खास त्याच्यात एकदम नेमकं? एकदम खास म्हणजे टोमॅटो एकदम भरीव आहे मधून असं. म्हणजे एकदम हां, कडकपणा आहे. कडक आणि दाबला तर भरीव हं, आणि एक्सपोर्ट क्वालिटीला एकदम भारी आहे. आणि बरोबर. एकदम म्हणजे असं जाड आहे आणि टणक एकदम असं. म्हणजे किती पण दिवस राहू शकते असं समजा टोमॅटो हे. आणि कुठल्याच रोगाला वगैरे बळी नाही समजा असं. बरं. आणि एकदम भारी आहे, एकदम जाड कातडं. तोडलं तरी एक 10 दिवस टोमॅटो सहज राहू शकते समजा. आणि सेटिंग वगैरे कशी आहे बरं? सेटिंग तर एकदम भरपूर आहे. एका एकाला 10-10, दाखवा ना. 20-20 बंच लागलेले आहेत. बघू शकता तुम्ही हे बघा हे. सगळं असं हे मोडायला आहे असं एवढी सेटिंग लागलेली आहे बघा. एका एका झाडाला असं सेटिंग आहे बघा. हे बघू शकता तुम्ही असं हे बघा हे. पूर्ण असं हे. पूर्ण टोमॅटो भरपूर प्रमाणात लागलेला आहे. आणि वरती पण याला अजून सेटिंग लागणं चालूच आहे समजा अजून. म्हणजे खास 3 वैशिष्ट्य सांगायचे म्हटले म्हणजे की वजनाला खूप चांगली व्हरायटी आहे, वजनाला खूप एकदम जबरदस्त आहे. टिकवण क्षमता चांगली टिकवण आहे शकता एकदम जबरदस्त आहे याची. आणि सेटिंग पण भरपूर, सेटिंग पण भरपूर आहे. म्हणजे उत्पन्नाला पण जास्त आहे. उत्पन्नाला पण भरपूर आहे. बघू शकता तुम्ही तार मोडून चालले तर हे सगळे सेटिंग मुळे असे सगळे काही. बरं, हा. ठीक आहे. तसंच आपल्यासोबत काका पण आहे. काका, तुमचं काय मनोगत आहे सिंजेंटाच्या भावाविषयी? माझं एक असं मन आहे सर, हां. आतापर्यंत माझा मुलगा रोपं आणत होता, लावत होता. हं, हं. आतापर्यंत लावण्यापासून जे आता जे तुमचे जे लावलेलं आहे भाऊचं, हां, तर याच्यातलं एक आणि मला एवढं पटलंय, आज मार्केट पडलंय सुद्धा. आज 8-10 दिवस झालं मार्केट पडलंय म्हणून आम्ही माल तोडला नाही. माल नाही तोडला तरी बी या मालाला कुठलाच धक्का लागला नाही. अच्छा, म्हणजे याच्या हे जागेवर सर्वात एकदम म्हणजे एक जबरदस्त महत्वाचं. हं. आतापर्यंत लावत होत्या, माल आला 4-5 दिवस राहिला, पिकला की माल कामातून जायचा. मात्र याचं बरोबर. एक असं वैशिष्ट्य आहे या हं. व्हरायटीचं, की मालाला 10 दिवस तोडला गेले तरी त्याची कॅपॅसिटी आहे. हं. आणि तोडून याच्यात जरी गेला तरी एक्सपोर्टला कुठं पाठीला जर, हं. तर त्याची सुद्धा कॅपॅसिटी या मालामध्ये अशी वैशिष्ट्य आहे या मालाचं. म्हणजे आजच्या कंडिशनला जर सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं तर मार्केट खूप डाऊन आहे. हां, 100-125 रुपयेपर्यंत 80 ते 100 रुपयापर्यंत हां, कॅरेटचा भाव आहे. भाव आहे. पण तरी पण आपण जर माल तोडून नाही ठेवला, तरी या मालाची क्षमता असं आहे की म्हणजे आज सडणार नाही, खराब होणार नाही, नाही. खराब होणार. सडणार. 1 महिना जवळपास या मला धक्का लागणार नाही अशी या याच्याचं वैशिष्ट्य आहे या व्हरायटीचं. अच्छा. हां, मला खूप पटलंय सर मला हे. हे जे पहिले माझ्या मुलानं आणली हं. आणि लावली, तरी मी आता मला भीती वाटणं आली या मालाची. बरोबर. बाकी व्हरायटीचं भीती वाटायची. हां. आलं की मी पहिल्यापासून माझा मुलगा लावते बी आणि मी पाहत येतो. मी त्याच्या संग माझी मदत बी आहे. हं. त्यानं पुढी करते, मी त्याच्या मागं पाठीमागं माझं सगळं सर्व काय आहे. आता या व्हरायटीचं मला सुद्धा भेव वाटणं आले आता. म्हणजे बिलकुल असं गॅरंटेड आपल्याला याचे पैसे मिळतात झाडाला आणि जसं आहे टिकते. तशीच वर आहे हे म्हणजे असं फळ मला आहे. वाटते सर. आणि तोडलं तरी बी म्हणजे 10 दिवस ठेवलं तरी बी मार्केटमध्ये पुन्हा असं तेच क्वालिटी याची आहे समजा अशी समजा. बरं. एकदम तर शेतकरी बांधवांना मला एकच सांगणं आहे की जर बाहो टोमॅटोचे जर एकदम सगळ्यात चांगले खास 3 वैशिष्ट्य सांगायचं म्हटले तर 1 नंबरचं वैशिष्ट्य म्हणजे टिकवण क्षमता खूप चांगली आहे. म्हणजे भाव असला नसला आणि तुम्हाला लांबच्या मार्केटला पाठवायचं असेल तर बाहो बिलकुल. 1 नंबर व्हरायटी आहे. त्याच्यानंतर दुसरं खास वैशिष्ट्य म्हणजे की झाडाला सेटिंग खूप भरपूर काही आहे. त्यामुळे उत्पन्नाला पण जास्त आहे. आणि तिसरं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं म्हणजे की रोगाला फार कमी बळी पडते. त्यामुळे त्यात पण शेतकऱ्याचा फायदाच आहे. तर तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा होता की आता तुम्ही इथून पुढे बाहो टोमॅटो हे लागवड करणार का? हा, भाऊ करायची? आता आम्हाला लागवड करायची आहे आता बरं, लगेच. ठीक आहे. चालेल. तुम्ही आणि बाहो टोमॅटोविषयी तुम्ही आता समाधानी आहेत ना? हा, समाधानी आहोत आणि फुल म्हणजे भरपूर भरपूर काय याला सगळे काय माल लागल्यामुळं अजून इच्छा आहे की लगेच आता दुसरा प्लॉट लावायचा म्हणजे ठरवलंय समजा आम्ही. हा. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. तुमचा मी आभारी आहे.